एकच
पवित्र सोवळी एकतेच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तेच भाग्यवंते सरते पुरते धनवित्ते ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव विठ्ठला गणेशु स्मरण सकल विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता काय माझी वाणी मानेल संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया माझे वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा पायावरी वारकरी संतांच्या सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरील हेर संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजं वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं प्रतिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका जयाचे नामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा विठ्ठल पवित्र सोवळी एकतेच भूमंडळी ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव सेवेकरता निवडलेला अभंग हा महान भगवत भक्त विश्ववंद्य अनंत कल्याण मूर्ती विश्वोद्धारक श्री संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा चार चरणाचा संत प्रकरणातील अभंग असून या अभंगातून श्री संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संतांचा परिचय करून देत असताना लक्षण सांगून त्या लक्षणातून संतांचा परिचय करून देतात भगवान ज्ञानोबा आहे वैराग्य रागरशील जगद्गुरु श्री तुकोबाराय शांती ब्रह्मनाथ महाराज प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरु श्री जोग महाराज वारकरी संप्रदायातील सकल संत मांदियाळी आणि वारकरी संप्रदायाचं परम आराध्य दैवत भगवान श्री विठ्ठल पांडुरंग परमात्मा तथा भक्तवरिष्ठ हनुमंतराय यांच्या अपार अलौकिक अहैतुके दयेमुळे कृपेमुळे प्रतिवर्षाप्रमाणे चालत असलेला हा अखंड हरिनाम उत्सव वैकुंठवासी परमपूज्य परमश्रद्धेय एक थोर संत निर्गुण बाबांच्या कृपा आशीर्वादाने ज्यांच्या निमित्ताने हा उत्सव चालू आहे अशा प्रकारचे महादेव बाबांच्या 26व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने चालत असलेला हा अखंड हरिनाम उत्सव आणि या उत्सवातील आजच्या दिवसाचे चिंतन सेवेचा माझ्या जीवनामध्ये आलेला योग
त्या योगाचं निमित्त म्हणजे परमपूज्य परम आदरणीय सुभाषजी बाबा यांनी काही दिवसापूर्वी या सेवेचं निमंत्रण दिलं आणि त्या निमित्ताने हा खऱ्या अर्थाने योग आलेला आहे। उपस्थित गावातील सर्व भाविक मंडळी, भक्तिमती माता, खरं म्हणजे या ठिकाणी मी जेव्हा आलो बाबा तेव्हा असं मला वाटलंही नव्हतं की एवढे मंडळी इथं उभा राहतात म्हणून। पण जेव्हा मी भेटा बांधून आलो महाराजांना म्हटलं एवढे टाळकरी असतात का? ते म्हटले तुम्ही एकाचीच रांग बघितली फक्त, अजून तेवढीच पलीकड नाही। विठ्ठल सर्वजण वारकरी मंडळी, वारकरी तत्वावरती जीवन जगणारी सर्व आपली संप्रदायातली मंडळी व हे बाही संतांची सभा, फक्त सिंहासनी उभा श्री विठ्ठल नाही नाहीतर दोन्ही बाजूला खऱ्या अर्थाने थोर थोर संतांची या ठिकाणी उपस्थिती आहे। माझा पहिल्यांदाच प्रवेश असल्यामुळे बाबांच्या शिवाय मला कोणाचा नाम उल्लेख करता येणं शक्य नाहीये, म्हणून मला सांभाळून घ्या। दोन्ही मृदंगाचार्य असतील, सर्व गायक वृंद, वारकरी मंडळी, महाराज मंडळी, ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व साधू संत मंडळी, उपस्थित सर्व तुम्ही सज्जन मंडळी, या सर्वांच्या उपस्थितीमध्ये शिंदे बाबांच्या सेवेकरता जगद्गुरु तुकोबरायांचा संत प्रकरणातील एक गोड अशा प्रकारचा अभंग आपण निवडलेला आहे। मला वाटतं या वर्षी आपली ही 26वी पुण्यतिथी आहे, पुण्यस्मरण आहे। गेल्या वर्षी फार मोठ्या प्रमाणामध्ये थाटामाटामध्ये या पुण्यतिथीचा रौप्य महोत्सव झाला, आपण सर्वजण त्याला साक्षी आहोत। आणि अशाच पद्धतीने जसा आपल्याला गेल्या वर्षी रौप्य महोत्सव पाहायला मिळाला तशाच पद्धतीने पुढे सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव आणि शताब्दी पाहायला मिळावी एवढी सदिच्छा प्रकट करतो, सेवेला प्रारंभ करतो। विठ्ठल या अभंगातून संतांचा परिचय करून देत असताना लक्षण सांगून संतांचा परिचय करून देतात। पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, संतांचे लक्षण सांगून संतांचा परिचय अभंगातून तुकोबरायांनी करून दिलेला आहे। आपल्याकडे संतांचा परिचय 3 पद्धतीने करून दिला जातो। पहिला परिचय करून देतात तो म्हणजे संतांचा महिमा सांगून संतांचा परिचय। दुसरा परिचय आहे संतांचं चरित्र सांगून त्या चरित्रातून संतांचा परिचय, आणि तिसरा परिचय आहे लक्षणातून, संतांचे लक्षण सांगून त्या लक्षणातून संतांचा परिचय। 3 पद्धतीने संतांचा परिचय करून दिला जातो। पहिला परिचय आहे महिमा सांगून, संतांचा महिमा सांगायचा आणि त्या महिमेने जे युक्त येतं ते खऱ्या अर्थाने संत येतं। असे अनेक अभंगातून संतांचा महिमा सांगून संतांचा परिचय करून दिलेला आहे। तुकोबराय म्हणतात संतांचा महिमा असा आहे, संत महात्म्यांकडे आपण जर गेलोत आणि त्यांना जर आलिंगन दिलं तर आपल्याला सायुज्य रूपी मोक्ष प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही, अशा प्रकारचा हा संतांचा महिमा आहे। आलिंगन घडे परिचय करून देतात। काय महिमा आहे संतांचा तुकोबराय वर्णन करतात। आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संतांचा महिमा, हा संतांचा महिमा आहे। संतांना आपण सहज जरी आलिंगन दिलं तरी आपल्याला सायुज्य रूपी मोक्ष प्राप्त होतो। याचा अर्थ असा आहे ज्यांना आलिंगन दिल्याच्या नंतर सायुज्य रूपी मोक्ष प्राप्त होतो असा महिमा संतांचा आहे। विठ्ठल
महिमा सांगून संतांचा परिचय आहे. संतांचे सुख झाले या देवा म्हणून सेवा करी त्यांची. हा जो महिमा सांगितलेला आहे तुकोबारायांनी या अभंगामध्ये सुद्धा महिमा सांगून संतांचा परिचय करून देतात. एक दुसरी गोष्ट, संतांचा परिचय करून देत असताना चरित्र सांगून चरित्रातून संतांचा परिचय करून देतात. विश्व माऊली भगवान ज्ञानोबारायांचा परिचय करून देत असताना संत श्रेष्ठ श्री नाथ महाराजांनी परिचय करून दिलेला आहे. पण परिचय करून देत असताना विश्व माऊली ज्ञानोबारायांनी जे चरित्र केलं ते चरित्र केल्याच्या नंतर चरित्रातून ज्ञानोबारायांचा परिचय करून देतात. अनेक अभंग आहेत चरित्रातून परिचय करून देणारे नाथांचे. त्याच्यातला एक गोड अभंग आहे. त्यांनी वर्णन करत असताना असे केलेलं आहे. चालविले जड करून देतात. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती मोक्ष मार्गीचा सांगाते ज्ञानोबा माझा. ज्ञानोबारायांचा परिचय करून देतात. आमचे ज्ञानेश्वर महाराज म्हणजे कोण येतं? जे चरित्र त्यांनी केलं त्या चरित्रातून त्यांचा परिचय आहे. जे जड असणाऱ्या भिंतीलाही चालवू शकतात ते आमचे ज्ञानोबाराय आहे. चालविली जड भिंती. पुढे परिचय करून देत असताना ज्ञानोबारायांचा परिचय करून देत असताना नाथ महाराज म्हणतात, रेड्या मुखे वेद वदविला किंवा बोलविला गर्व द्विजांचा हरविला शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा. आमचे ज्ञानोबाराय म्हणजे हे रेड्याच्याही मुखातून वेद बोलवू शकतात. हे चरित्र जे घडून आणू शकतात ते ज्ञानोबाराय आहेत. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णी येली गीतेची टीका विठोबाचा प्राणसखा ज्ञानोबा माझा. महान ग्रंथावरती जे टीका करू शकतात ज्ञानेश्वरी सारखी ते आमचे ज्ञानोबाराय आहेत. ज्ञानोबारायांनी जे चरित्र केलं त्या चरित्रातून ज्ञानोबारायांचा परिचय आहे. पण हे तीनही चरित्र करत असताना ज्ञानोबारायांनी एका क्षेत्रामध्ये केले नाही, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये केलेले आहेत. मला वाटतंय ज्ञानोबारायांनी भिंत चालवण्याचं जे चरित्र केलं, भिंत कुठे चालवली? ज्ञानोबारायांनी भिंत कुठे चालवली नक्की का? आठवून सांगा. तुम्ही द्विधावस्थेत ज्ञानोबारायांनी जे भिंत चालवली ती कुठे चालवली? आळंदीला चालवली. आळंदीमध्ये भिंत चालवण्याचं चरित्र केलं. रेड्यामुखी वेद बोलविला. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला. कुठे बोलवला? पैठणला बोलवला. आणि ज्ञानोबारायांनी गीतेसारख्या महान ग्रंथावरती ज्ञानेश्वरी सारखी टीका केली, भाष्य केलं. ते कोणत्या क्षेत्रामध्ये? नेवासा या ठिकाणी. या तीन प्रमाणातून तीन चरित्रातून या तीनही क्षेत्राचा ओघानेच अशा प्रकारचा उल्लेख झाल्याशिवाय राहत नाही. आहे नाथांनी ज्ञानोबारायांचा जो परिचय करून दिला तो चरित्र सांगून परिचय करून दिलेला आहे. म्हणून अशा संतांचं चरित्र आपण नेहमी गायलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. चरित्राच्या संबंधाने वर्णन करत असताना नारद भक्ती सूत्रामध्ये श्री नारदांनी असा स्पष्ट उल्लेख केलेला आहे. ते म्हणतात की ज्यांना असं वाटतं आपल्या अंतःकरणामध्ये भक्तीचा उदय झाला पाहिजे किंवा झालेला भक्तीचा उदय स्थिर राहिला पाहिजे, याच्याकरता माणसाने संतांचं आणि देवाचं चरित्र सोडून दुसऱ्याचं चरित्र ऐकायचंही नाही आणि सांगायचं देखील नाही. मग कोणाकोणाचं चरित्र सांगायचं नाही, ऐकायचं नाही, याविषयी नारदांनी वर्णन करत असताना 14 जणांची यादी आपल्याला दिलेली आहे. स्त्री धन नास्तिक वैरी चरितम न श्रवणीयम.
ते चरित्र न श्रवणीयम आहे, ते चरित्र श्रवण करायचं नाही. कोणाकोणाचं? स्त्रीचं चरित्र श्रवण करायचं नाही, धनाचं चरित्र श्रवण करायचं नाही, नास्तिकाचं चरित्र श्रवण करायचं नाही आणि वैर्याचं चरित्र श्रवण करायचं नाही. स्त्री धन नास्तिक वैरी चरितम न श्रवणीयम, हे चरित्र श्रवण करायचं नाही. का करायचं नाही त्याचं कारण सांगत असताना श्री नारद असं म्हणतात की धनाचं जर आपण, स्त्रीचं जर चरित्र आपण जर श्रवण करायला लागलो, कथन करायला लागलो तर स्त्रीच्या चरित्र श्रवण कथनाने अंतःकरणामध्ये कामाची उत्पत्ती होते. धनाच्या चरित्र श्रवण कथनाने अंतःकरणामध्ये लोभाची निर्मिती होते आणि दुर्जनाच्या चरित्र श्रवण कथनाने अंतःकरणामध्ये क्रोधाची उत्पत्ती होते. आणि नाथ महाराजांचं असं म्हणणं आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये काम आहे, क्रोध आहे आणि लोभ आहे, असे लोक इतरत्र कुठले अधिकारी असतील आम्हाला माहिती नाही, पण परमार्थाचे मात्र ते अधिकारी नाहीत. विठ्ठल अंतरी नाही अधिकारी ऐसा येथे. येथे हा शब्द महत्वाचा आहे नाथरायांच्या या प्रमाणातला. येथे म्हणजे या ठिकाणी, अर्थातच परमार्थामध्ये असा पुरुष अधिकारी नाहीये की ज्याच्या अंतःकरणामध्ये काम आहे, क्रोध आहे आणि लोभ आहे. असा पुरुष परमार्थाचा अधिकारी नाही. मग इतर ठिकाणी तो अधिकारी नाही असा नाही, तो इतर ठिकाणचा अधिकारी आहे. तो नेमका कुठला अधिकारी आहे याचा खुलासा करत असताना ज्ञानोबराय म्हणतात, तो निरंतरची सभा सन्मानू पावे, म्हणजे त्याला सेलका मान मिळतो म्हटले, पण कुठालचा? नरकातला मान मिळतो. विठ्ठला जेणेकरून अंतःकरणामध्ये काम, क्रोध आणि लोभाची उत्पत्ती होईल अशांचं चरित्र न श्रवणीयम, चरित्र श्रवण करायचं नाही. मग चरित्र कोणाचं श्रवण करायचं? नाथ महाराज म्हणतात, पर सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी. सगुण चरित्र असणारं जे अतिशय चांगलं चरित्र आहे असं चरित्र आपण श्रवण केलं पाहिजे. मग ते देवाचं चरित्र असो किंवा संतांचं चरित्र असो. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे माझा. संतांचा परिचय करून देत असताना कधी महिमा सांगून संतांचा परिचय करून देतात, तर कधी कधी चरित्र सांगून चरित्रातून संतांचा परिचय करून देतात. तर तिसरा प्रकार आहे संतांचा परिचय करून देत असताना लक्षणातून संतांचा परिचय करून देतात. कोणी म्हणेल आम्हाला संतांचे लक्षण कळाले पाहिजे का? तर आपल्याला संतांचे लक्षण कळाले पाहिजे. का कळाले पाहिजे याच्याकरिता आचार्यांनी वर्णन करत असताना साधकाच्या दृष्टीने आणि सर्वसामान्याच्या दृष्टीने दोन्हीही दृष्टीने वर्णन करत असताना आचार्यांनी असं वर्णन केलं, सामान्य लोकांच्या दृष्टीने संतांचे लक्षण कळणं गरजेचं का आहे याचं वर्णन करत असताना आचार्यांनी सांगितलं, आम्हाला जर संतांचे लक्षण कळाले नाही तर आम्हाला खरा साधू कोण आहे कळणार नाही आणि खोटा साधू कोण आहे हे आम्हाला कळणार नाही. जेव्हा आम्हाला संत या लक्षणाने युक्त आहेत, या लक्षणाने युक्त असणाऱ्यांना संत असं म्हणतात, हे जोपर्यंत आम्हाला कळत नाही तोपर्यंत आम्हाला खरा साधू आणि खोटा साधू कळत नाही. आम्हाला जर लक्षण माहिती नसेल तर कधी कधी आम्हाला साधू असून सुद्धा तो साधू नाही अशी बुद्धी होण्याची शक्यता आहे. तर कधी कधी नसताना साधू नसला तरीही त्याच्यावरती साधू बुद्धी होण्याची ही काय आहे शक्यता आहे. म्हणून आम्हाला लक्षण कळणं गरजेचं आहे. लक्षण जर माहिती नसले तर गफलत होण्याची शक्यता आहे. याविषयी रामायणामध्ये आणि भागवतामध्ये दोन्ही उदाहरण आलेले आहेत. आपल्याला भागवतामध्ये चिंतन करत असताना असं लक्षात येतं की एक महात्मे आपल्या पर्णकुटीमध्ये समाधिस्थ झालेले आहेत आणि अशा वेळेला जरासंधाचा सुवर्ण मुकुट धारण करून परीक्षित राजा मृगया करण्याकरता गेलेला राजा दुपारच्या वेळेला थकलेला आहे म्हणून एका आश्रमाचा आश्रय केला आणि आश्रमामध्ये गेल्याच्या नंतर राजाने फार मोठ्याने आवाज दिला, पण आश्रमातून प्रत्युत्तर काही आलं नाही. राजाची तळपायाची आग मस्तकाला गेली. राजा म्हटला, अरे मी नुसता चालायला जरी लागलो तरी माझ्या दोन्ही बाजूने सैन्य असतं, मला फुलाच्या पायघड्या घातल्या जातात, हो मी आश्रमात आलेलोय, आवाज देतोय तरी मला कोणी आवाज देत नाही. फार मोठा अपमान वाटला. मोठ्या माणसाची फार मोठी पंचायत असते महाराज. मोठ्या माणसाचा स्वतंत्र अपमान करायची गरजच नाही, त्यांना मान न मिळणं हाच मोठा त्यांचा अपमान असतो. विठ्ठल राजाला स्वतःचा अपमान वाटला आणि पुढे गेल्याच्या नंतर एक साधू त्याला दिसला, समाधी लावलेले, डोळे बंद येत, आसन लावलेलं आहे. खरोखरचे साधू होते, खरोखरची समाधी होती. पण राजाला असं वाटलं की मला बघून खोटी खोटी समाधी लावली, डोळे बंद केलेत, खरे लक्षण साधूचे कळाले नाही. जवळ पडलेला एक मेलेला साप होता, बाणाच्या टोकाने उचलला आणि साधूच्या गळ्यामध्ये फेकून दिला.
राजा आल्याच्या नंतर सिंहासनावरती बसला, डोक्यातला सुवर्ण जडित मुकुट काढल्याच्या नंतर राजा पश्चाताप करू लागला, अरे अरे एवढा मोठा मी सत्वशील राजा, समाजामध्ये माझी चांगली प्रसिद्धी आहे, मी काय करून बसलो, पश्चाताप करू लागला. तेवढ्यामध्ये इकडे त्या ऋषीचे मुनीचे चिरंजीव आले, मुलगा आला. मुलाने पाहिलं आपल्या बापाच्या गळ्यामध्ये कोणीतरी मेलेला साप टाकलेला आहे. तळपायाची आग मस्तकाला गेली आणि मुखातून शापवाणी बाहेर पडली, जेणे कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये हा साप टाकलेला असेल, नाग टाकलेला असेल मेलेला, तो 7 दिवसाच्या आतमध्ये 7 दिवसामध्ये तो सर्पदंशाने मृत्यू पावेल, अशा प्रकारचा शाप देऊन टाकला. शाप देऊन टाकल्याच्या नंतर काही वेळात समाधी अवस्थेतून उत्थान झाले, देह अवस्थेवरती आल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आले की माझ्या मुलाने परीक्षिती राजाला शाप देऊन टाकला. जवळ बोलवलं मुलाला आणि सांगितलं, अरे बाळा एवढा सत्वशील राजा, प्रजेच्या हिताचा विचार करणारा राजा कुठे मिळणार आहे, एवढा चांगल्या राजाला तू शाप देऊन चांगलं केलं नाहीस म्हटले, फार वाईट केलंस, पण ठीक आहे म्हटले, ऋषीपुत्राची वाणी आहे, शाप दिल्याला परत घेता येत नाही. काही शिष्य मंडळीला जवळ बोलावून घेतला आणि सांगितलं, आत्ताच्या आत्ताच तुम्ही राजाकडे जा आणि राजाला सांगा तुझा 7 दिवसामध्ये सर्पदंशाने मृत्यू होणार आहे हे निश्चित आहे, पण काळजी करण्याचं कारण नाही, 7 दिवसामध्ये जेणेकरून तुझं कल्याण होईल अशी व्यवस्था मी करतो, जाऊन संदेश सांगा. इकडे पश्चातापाने दग्ध झालेला आसनावरती राजा विचार करू लागला, काय माझ्याकडून प्रमाद घडला, काय मोठी चूक घडली. तेवढ्यामध्ये दारावरती संन्यासाचे मुलं आलेले, तर सैनिकाने सांगितलं, महाराज कोणतरी आलं भेटण्याकरता, बोलावून घ्या म्हटले. घेतल्याच्या नंतर पुढे उभा राहिलेले संन्यासाचे मुलं, ते साधक मंडळी, शिष्य मंडळी, त्यांनी सांगितलं, गुरु महाराजांचा संदेश म्हटले, तुम्हाला 7 दिवसामध्ये तुमचा सर्पदंशाने मृत्यू होणार आहे, पण काही काळजी करण्याची कारण नाही, 7 दिवसामध्ये तुमचं कल्याणाची व्यवस्था गुरु महाराज करणार आहेत. असं ऐकल्याच्या नंतर राजा मोठ्याने हसायला लागला, म्हणायला लागला. राजाचं हे कृत्य बघून सर्व सैनिक थक्क झाले, सर्व सेना खाली बसलेले मंडळी विचार करू लागले, अरे 7 दिवसामध्ये मरणार आहे आणि मोठ्याने हसतो काय, नाचतो काय, अशा प्रकारचं विचित्र करतो. राजा वेडा झाला की काय. राजाला विचारलं, अरे 7 दिवसामध्ये मृत्यू, हसायला काय झालं. राजाने सांगितलं, त्याच्यासाठी हसतो म्हटले, 7 दिवसामध्ये मृत्यू जरी असला तरी 7 दिवसामध्ये माझ्या कल्याणाची व्यवस्था आहे, याच्यापेक्षा कोणता मोठा भरोसा आहे या मृत्यू लोकातला. म्हणून राजाचा जो मृत्यू झाला तो 7 दिवसामध्ये, त्याला कारणीभूत जर काय असेल तर खऱ्या साधूवरती असाधू बुद्धी झाली, परिणाम 7 दिवसामध्ये मरावं लागलं. याच्या उलट रामायणातलं उदाहरण आहे, भगवती सीता मातेला असाधू असणारा रावण, त्याच्यावरती साधू बुद्धी झाली, अशोकवनामध्ये दुःख प्राप्त झालं. विठ्ठल सर्वसामान्यांच्या दृष्टीने संतांचे लक्षण कळणं किती गरजेचं आहे, म्हणून संतांचे लक्षण आपल्याला कळाले पाहिजे. याच्याकरता तुकोबाराय आपल्याला संतांचे लक्षण सांगतात. आणि साधकाच्या दृष्टीने लक्षण कळणं किती गरजेचं आहे, कारण जे सिद्धाचे लक्षण असतात ते साधकाचे साधन असतात. सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधनाने असं वर्णन केलेलं भाषामध्ये. म्हणून साधक जो असतो तो महात्म्यांच्या संतांच्या एका एका लक्षणाचा विचार करत 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 त्या स्थितीपर्यंत, त्या संत पदापर्यंत जाण्याचा तो प्रयत्न करत असतो. म्हणून लक्षण कळणं खूप गरजेचं आहे. याच्याकरता आचार्यांनी उदाहरण देत असताना आयुर्वेदातलं उदाहरण दिलेलं आहे. आचार्य म्हणतात, एखाद्याला झोप येत नसेल, काही काही माणसाला झोप येत नाही, त्याला निद्रा दोष म्हणतात. निद्रा दोष होणं, एखाद्याच्या जीवनामध्ये तो निद्रा दोष झाल्याच्या नंतर त्याला झोप येत नाही. मग ते झोप येत नसेल तर मग त्याच्याकरता आचार्यांनी काही पायऱ्या सांगितलेल्या आहेत, काही उपाय सांगितलेले आहेत. तसं तर व्यवहारामध्ये असं म्हणतात की म्हातारपणामध्ये कमी झोप असते. त्याचं कारण काय असेल काय माहिती. आता म्हातारे जे झालेले त्यांना माहिती असेल की खरंच म्हातारपणामध्ये झोप कमी असते का काय असते. खरं म्हणजे दोघांचा जर विचार केला, अगदी बाल्य अवस्थेचा जर विचार केला आणि म्हाताऱ्यापणाचा अवस्थेचा जर विचार केला तर लहानपणामध्ये खूप झोप असते असं म्हणतात आणि म्हातारपणामध्ये झोप कमी असते. त्याचं काय कारण असेल काय माहिती, पण युक्तिवाद म्हणून असं सांगितलेलं आहे. लहानपणी झोप कमी का आहे, कारण असं म्हणतात लहानपणी काही कळत नाही. नुकतंच जन्मालेलं बाळ ते नाहू धू घातल्याच्या नंतर ते खूप झोपतं पाळण्यामध्ये वगैरे, आईने पाळणा जर दिला
ते पाळण्यामध्ये खूप झोपतं, तास न तास ते पडून राहतं. मग त्याला एवढी देवाने झोप का दिली असेल? मला असं वाटतंय त्याला लहानपणामध्ये काही कळत नाही. मग देवाचा असा संकेत असेल की आता तुला जागा राहून तरी काय करणार आहेस, तुला काही कळतच नाही म्हणून तू झोपल्यालाच बरं आहेस, म्हणून देवाचा असं संकेत असेल. म्हणून ते बिचारा लहानपणामध्ये खूप झोपून राहतं. नाहीतरी काही काही माणसं झोपलेले चांगले आहेत महाराज. काही काही असं व्यवहारामध्ये सुद्धा असं म्हणतात, एखादा तो झोपलेला असेल तर दुसरा जर त्याला उठायला जर जात असेल तर लोक म्हणतात त्याला झोपलेलाच राहू दे, उठल्याच्या नंतर काहीतरी उचापात्या करता येते, त्याला झोपलेलाच राहू दे. मी तुम्हाला साधा एक शब्द सांगतो, तो मनुष्य झोपल्याला चांगला आहे का उठल्याला चांगला आहे मला सांगा? कुंभकर्ण हा झोपल्याला चांगला आहे बाबा का उठल्याला चांगला आहे? कुंभकर्ण ऐकायला येते का माझे शब्द? तसा माईकचा आवाजही कमीच आहे, मलाच रिटर्न येत नाही तर तुम्हाला कसा येणार आहे? कुंभकर्ण हा नेहमी झोपल्याला चांगला आहे, उठल्याला चांगला नाही महाराज. तसे काही काही झोपलेले चांगले. देवाचा असं संकेत असेल की लहानपणामध्ये नाहीतरी काही कळत नाही, मग जागा राहून तरी काय करणार आहेस म्हणून तू झोपल्याला बरं आहेस. त्याच्या उलट म्हातारपणाचा जर विचार केला तर म्हातारपणामध्ये झोप जास्त असते. ते का जास्त असते त्याचं तुमच्या लक्षात आलं असेल. आता मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. एखाद्या ताई तुला 10 रुपये तुझ्या आईने खर्चायला दिले. किती रुपये दिले? 10 रुपये दिले. पण ते 10 रुपये खर्चाला देत असताना 10 दिवसामध्ये 10 रुपये खर्चण्याचे सांगितले. म्हणजे दिवसाला किती रुपये? 1 रुपया. 1 रुपया दररोज खर्चायचं म्हणून 10 दिवसामध्ये 10 रुपये खर्च नाही करता तुला दिले, पण तू एकाच दिवसामध्ये खर्चून टाकले. एका दिवसामध्ये आम्ही खर्चून टाकले. 10 दिवसामध्ये दिलेले आम्हाला 10 रुपये खर्च नाही करता आम्ही एका दिवसामध्ये खर्चले. त्याच झालंय आम्हाला. म्हातारपणामध्ये झोप का येत नाही? कारण म्हातारपणातली झोप आम्ही लहानपणीच घेऊन टाकली सगळी, म्हणून म्हातारपणामध्ये झोप यायला तयार नाही. त्याचं पहिलं कारण आहे. आणि दुसरं कारण असं असेल, भगवान परमात्म्याचा असा संकेत असेल की बाबा तू आता म्हातारा झालेला आहेस, संबंध आयुष्यभर तू प्रपंच केलेला आहे, सर्व तुला अनुभव आलेले आहेत. सुख कशामध्ये आहे, दुःख कशामध्ये आहे, चांगलं काय आहे, वाईट काय आहे, सार काय आहे, असार काय आहे, सगळ्याचा अनुभव घेऊन तू बसलास. तुझं वय भरपूर झालेलं आहे, तू म्हातारा झालास आता. म्हणून माझी अशी अपेक्षा आहे, तू एवढा जर अनुभव घेतला असेल तर तू कमीत कमी आता उतार वयाला म्हातारपणामध्ये तरी माझं चिंतन करायला पाहिजे. म्हणून देवाचा असा संकेत असेल की तुला भले दिवसा काम असेल काही, तू दिवसभर काम करत राहा, पण मी तुझ्यावरती अशी कृपा करतो तुला संध्याकाळची झोप येऊ देत नाही. म्हणून तू जेणेकरून संध्याकाळच्या वेळेला तरी माझं नामस्मरण करशील याच्याकरता तुला संध्याकाळची झोप कमी करतो. म्हणून देवाने संध्याकाळची झोप त्या म्हाताऱ्याची कमी केलेली असावी, या हेतूने केलेली असावी. पण ते म्हातारं संध्याकाळच्या वेळेला नामचिंतन करण्याच्या ऐवजी सर्व घराला जागवतंय हे देवाला कुठं माहिती? विचित्र काम आहे सगळं. मला सांगायचं, निद्रेच्या संबंधाने बऱ्याच जणाला निद्रा दोष असतो, म्हणजे झोप येत नाही. मग झोप न आल्यामुळे त्याच्याकरता अनेक उपाय येतात. शास्त्रामध्ये काही असे श्लोक येतात, ते माझ्याकडे आहेत. तुम्हाला जर कोणाला पाहिजे असेल कीर्तन झाल्याच्या नंतर तर घ्या माझ्याकडून, ते खरं श्लोक आहेत माझ्याकडे. कोणाला जर निद्रा दोष जर झालेला असेल तर त्या श्लोकाचं झोपायच्या अगोदर जर पाठन जर केलं तर माणसाला चांगली झोप येते. हा एक उपाय आहे. आणि दुसरा उपाय आता तुमच्याकडनं ते घडणं शक्य नाही. दुसरा उपाय असा आहे, ज्याला झोप येत नाही त्याने फक्त माझ्या कीर्तनाला येऊन बसायचं, त्याला झोप येते महाराज. माझ्या कीर्तनाला झोप. आणि मला त्याचा काही खेदही वाटत नाही, मला राग येत नाही. उलट माझ्या कीर्तनामध्ये कोणी झोपलेला पाहिला तर मला स्वाभिमान वाटतो त्याचा, मला गर्व वाटतो त्याचा. तुम्ही म्हणाले असं कसं? मी तुम्हाला साधा प्रश्न विचारतो, माणसाला झोप सुख प्राप्त झाल्याच्या नंतर येते का दुःखामध्ये झोप येते? समाधानामध्ये. आणि माझ्या कीर्तनामध्ये जर तुम्हाला समाधान मिळून झोप येत असेल तर याच्यासारखा गर्व माझा कोणता आहे पुन्हा? म्हणून मला राग कधीच येत नाही. म्हणून माझ्या कीर्तनामध्ये जर कोणी झोपलं तर मला आनंद वाटतो. एकतर माझ्याकडे श्लोक येतं, नाहीतर माझ्या कीर्तनाला येऊन बसा, तुम्हाला झोप लागेल. त्याचं दुसरं कारण आहे महाराज, कीर्तनामध्ये झोप काय येते? आमचे मारुती बाबा पुरेकर बाबा सांगत असतात, झोप ही पतिव्रता आहे. झोप ही कशी आहे? पतिव्रता आहे. आणि पतिव्रता जी माऊली असते ते चांगल्याच ठिकाणी जाणार का वाईट ठिकाणी जाणार? चांगल्या ठिकाणी जाणार. बघा तुम्ही अजूनही तमाशा मधल्या लोकांना कधी झोप येणार नाही, कारण तिथे झोप ही पतिव्रता तिथे जात नाही. पण कीर्तन चांगलं असल्यामुळे ती पतिव्रता माऊली झोप इथंच आल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल दोष झाल्याच्या नंतर त्याला काही उपाय आहेत शास्त्रामध्ये. तसा आचार्यांनी आयुर्वेदातला एक उपाय सांगितलेला आहे. आचार्य काय करा, ज्याचा निद्रादोष झालेला आहे, ज्याला झोप येत नाही, अशा व्यक्तीने झोपण्याच्या अगोदर आपल्या गावरान गाईचं, देशी गाईचं 1 ग्लासभर कोमट दूध, कोमट करायचं, त्याला थोडं तापवायचं, जास्त कडक करायचं नाही. थोडं अगदी त्याला आग्ने द्यायचा,
थोडं गरम झाल्याच्या नंतर 1 ग्लासभर दूध झोपण्याच्या अगोदर घ्यायचं आणि अंथरुणावरती पडायचं, झोप लागेल. तेवढ्यावरती जर झोप लागली नाही तर आचार्य म्हणतात त्याच्या पुढची पायरी अशी आहे, त्याच कोमटभर 1 ग्लासभर दुधामध्ये गाईचंच 1 चम्मचभर तूप टाका, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाका आणि ते झोपण्याच्या अगोदर दूध घ्या, तुम्हाला झोप लागेल. तेवढ्यावरती ही जर झोप नाही आली, काही माणसाला नाही येत तेवढ्यावरती, आचार्यांनी पुढचं वर्णन केलं, पुढची पायरी सांगितली, त्याच ग्लासभर दुधामध्ये 1 चमचा तूप टाकून त्याच्यामध्ये थोडं जायफळ टाका, झोपण्याच्या अगोदर घ्या, अंथरुणावरती पडा, झोप येईल. एवढ्यावरती जर कोणाला झोप नाही आली तर आचार्य म्हणतात तुम्ही दुधाच्या नादी लागू नका, आता दूध टाकून. तुम्हाला एवढ्यावरती सांगून झोप येत नसेल, नादी लागू नका. काय करा मग? सगळ्यात सोपा उपाय आचार्यांनी सांगितला. आपलं काय करा म्हटले, अंथरून पांघरून त्याची घडी घाला, ती वळकटी गुंडाळा आणि ज्याला चांगली झोप येते अशा व्यक्तीच्या शेजारी आपली वळकटी टाका. चांगली झोप म्हणजे कळालं तुम्हाला, झोपल्या जो पडतो, पडल्याच्या नंतर लगेच घोरायला लागतो ती झोप चांगली नाही. अगोदर झोपतो नंतर पडतो ती झोप चांगली आहे खरी. तुम्ही म्हणाल हे असं कुठं होत असतं का? ज्याने पालखी सोहळ्यामध्ये चालायला लागलेले त्यांच्या लक्षात येतं लगेच, सुंदर ते ध्यान उभे विटेवर, दुपारचं जेवण झालेलं असतं, दुपारच्या 20व्याला जेवण झालेलं असतं, दुपारून लगेच पालखी प्रस्थान होते, चालायला लागते आणि नंतर दुपारून हरिपाठ असावा, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरे ठेवून या पुढच्याच्या पाठीवरती आपलं डोकं, चालता चालता झोप लागते सोहळ्यामध्ये. म्हणून सुखा समाधानाने झोपणारा तोच आहे जो अगोदर झोपतो नंतर वळकटीवरती पडतो. पण मला वाटतं हे परम भाग्य शेतकरी आणि वारकरी या दोघांना सोडून दुसरीकडे जात नाही कुठे. अजूनही बघा तुम्ही, वारकऱ्याला पळड्या झोप लागते, लगेच घोरायला लागतो वारकरी आणि शेतकरी. मग तुम्ही म्हणाल मग बाकीच्या यायचं काय सांगायचं, बाकीच्या यायचं कसं येतं? निद्रा दोषाच्या संबंधाने चिंतन करतोय ना आपण. असा जो सुखा समाधानाने माणूस झोपणारा आहे, ज्याला पळड्या झोप लागते, लगेच घोरायला लागतो, अशा माणसाच्या शेजारी आपली वळकटी नेऊन टाका आणि टाकल्याच्या नंतर मग त्याच्या एका झोपेच्या लक्षणाचा विचार करा. तो झोपलेला मनुष्य कसा पडलेला आहे, कसं त्याने अंग टाकलेलं आहे, शरीर कसं त्याचं निचेष्ट पडलेलं आहे, तसं आपलं हे शरीर पाडा, त्या वळकटीवरती अंथरुणावरती आपण पडा, तसे त्याच्यासारखं पडा, या लक्षणाचा विचार करा. पुढे दुसऱ्या लक्षणाचा विचार करा. झोपलेला मनुष्य बोलत नाही आणि झोपेमध्ये जे बोलल्या जातं त्याला बोलणं म्हणत नाही, त्याला बरळणं म्हणतात. झोपेमध्ये जो मनुष्य बोलतो ते बोलणं नसतं, ते बरळणं असतं. बरेचशे लोकांना झोपेमध्ये बरळण्याची सवय असते. मग जसा साधारणपण झोपलेला मनुष्य कोणाला बोलत नाही तसं आपणही कोणाला बोलायचं नाही, शांत पडायचं. झोपलेल्या माणसाचा श्वास हा मंद गतीने चालतो. जागृतीमध्ये असताना आता सध्या आपण श्वास घेताना कधी कमी घेऊ तर कधी जास्त घेऊ, कमी जास्त श्वास होतो. पण झोपल्याच्या नंतर श्वासाची गती अत्यंत संथ गतीने मंद गतीने चालते. झोपलेल्या माणसाचा श्वास जसा मंद गतीने चालतो, आपल्याही श्वासाची गती तशी मंद करा, व्यवस्थित श्वास घ्यायला लागा, या लक्षणाचा विचार करा. झोपलेल्या माणसाला ऐकायला येत नाही तसं मलाही काही ऐकायला येत नाही अशी कल्पना करा. झोपलेल्या माणसाचे डोळे कसे असतात? बंद असतात. आता काही झोपेतही उघडे डोळे ठेवतात, हा स्वतंत्र प्रश्न आहे त्याचा. बऱ्याच जणांना ही सवय असते. पण हे माणसं काही कमी कामाचे आहेत असं नाही महाराज, हे खूप कामाचे आहेत. आमच्या इकडे एक असाच मनुष्य होता, आमच्याकडचा सांगतो, इकडचा मला अनुभव नाही. मला झोपेमध्ये उघडे डोळे ठेवायची सवय होती आणि योगाने तो घराच्या बाहेर उन्हाळ्यामध्ये झोपला. झोपल्याच्या नंतर आमच्या इकडे उन्हाळ्यामध्ये चोऱ्या खूप होतात महाराज, उन्हाळ्यामध्ये खूप चोऱ्या होतात. मग ते चोरी करण्याकरता आलेले त्यांनी पहिल्यांदा यालाच बघितलं आणि याचे डोळे उघडे पाहिल्याच्या नंतर ते आल्या पावलाने परत गेले बिचारे सगळे. असे झोपेमध्ये डोळे उघडे ठेवणारे काही कमी कामाचे आहेत असं काही नाही. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, घरातले जे पुरुष सदस्य असतील त्यांना जर सवय असेल, घरातल्या लक्ष्मीला माहिती असते, त्यांना जर सवय असेल की झोपेमध्ये डोळे उघडे ठेवायचे तर त्यांना 4 भिंतीच्या आतमध्ये झोपण्यापेक्षा त्यांना दारामध्ये झोपायला लावायचं, म्हणजे हे चोराचं संकटच निघून जाईल आपलं. झोपेमध्ये श्वासाची गती मंद असते, ऐकायला येत नाही, शरीर निचेष्ट पडलेलं असतं, डोळे बंद असतात. या एका लक्षणाचा विचार करता 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 आचार्य म्हणतात तुम्हाला कधी झोप लागेल तुमची तुम्हालाही कळणार नाही.
एवढं झोपेचं आपण वर्णन काय केलं? आचार्यांनी वर्णन करत असताना केलं की त्या झोपेच्या एका एका लक्षणाचा विचार करून जर मनुष्य त्या झोपेपर्यंत जर जात असेल तर संतांच्या एका एका लक्षणाचा विचार तुम्ही करा, तुम्ही संत पदापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाहीत. विठ्ठल आम्ही संतांच्या एका एका लक्षणाचा विचार करू आणि केल्याच्या नंतर आम्ही संत पदापर्यंत हे जाण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, पण संतांचे लक्षण नेमकं आम्हाला सांगा ना कोणते येतं? अनेक अभंगातून संतांचे जगद्गुरु तुकोबराय आदी संत महात्म्यांनी लक्षण सांगितलेले आहेत. त्यातीलच काही लक्षणाचा भाग जगद्गुरु तुकोबराय 2-3 लक्षण या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये पवित्र लक्षण कळणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी 2-4 लक्षणाचा विचार करत असताना या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपल्याला 2-3 लक्षणं सांगितलेले आहेत. तुकोबरायांना विचारलं, महाराज संतांचे काय लक्षण आहेत? भैया बेस दे मला, बेस माझ्या आवाजाला बेस. त्या लक्षणाचा विचार करत असताना जगद्गुरु तुकोबरायांनी या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये, विको कमी करा, विकोची गरज नाही, अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये 2-3 लक्षणं तुकोबरायांनी सांगितलेले. तुकोबराय म्हणतात या लक्षणाने संत युक्त येतं. कोणत्या लक्षणाने? संत हे पवित्र आणि सोहळे आहेत. एकतीच भूमंडळी, या भूमंडळामध्ये फक्त संत महात्मेच पवित्र आणि सोहळे आहेत. पवित्र सोहळी, पवित्र ही तेच आहेत आणि सोहळे सुद्धा तेच आहेत. कोणी म्हणेल पवित्र म्हणजे सोहळ आणि सोहळ म्हणजेच पवित्र, पण असं नाही. ज्या अर्थी 2 शब्दाचा प्रयोग केलेला आहे तुकोबरायने, त्या अर्थी 2 शब्दाचा अर्थही वेगवेगळा आहे. म्हणून याचा अर्थ सांगत असताना आमचे आदरणीय वैकुंठवासी श्री गुरु विठ्ठल बाबा घुले गुरुवारे बाबांचा तुम्हाला कोणाला योग आलेला असेल, गुरुवारे बाबा पवित्र आणि सोहळी या शब्दाची व्याख्या करत असताना सांगायचे, बाबा म्हणायचे पवित्र त्यांना म्हणत जावं. कोणाला? की ज्यांच्यामध्ये दुसऱ्याचे दोष नष्ट करण्याचं सामर्थ्य असतं त्यांना काय म्हणायचं? पवित्र. आणि जे स्वतः निर्दोष असतात, ज्यांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा दोष नसतो, त्यांना सोहळ म्हणायचं. विठ्ठल व्याख्या
हे जे दुसऱ्याचे दोष नष्ट करतात त्यांना पवित्र म्हणतात आणि दुसऱ्याचे दोष नष्ट करण्याचं सामर्थ्य जगामध्ये फक्त संतांमध्ये आहे. म्हणून बघा तुम्ही संतांचं वर्णन करत असताना असं केलेलं आहे. पुनीत केले विष्णुदास केले विष्णुदासी संगे आपुलिया दोषी. पुनीत केले विष्णुदासी. विष्णुदास म्हणजे संत. संत महात्मे दुसऱ्याला पुनीत करतात. कोणाला? संगे आपुलिया दोषी. जे दोषी आहेत, जे दोषवान आहेत, पापी आहेत, अशांनाही पवित्र करण्याचं काम, दोष मुक्त करण्याचं काम संत महात्मे करतात. पुनीत केले म्हणून खऱ्या अर्थाने ते काय आहेत? पवित्र आहेत. मला वाटतंय संतांच्या अंगस्पर्शाने पुढचा पवित्र होईल, त्याचे दोष जातील, यात नवलच नाही. केवळ अशा संत महात्म्यांचं आम्ही चिंतन जरी केलं तरी देखील आम्ही काय होतो? पवित्र होतो आणि दोषमुक्त होतो. तयाच्या चिंतने परतील दोषी जळतील राशी पातकांच्या. केवळ आम्ही संतांचं नाव जरी घेतलं तरी आमच्या जीवनातले पाप नष्ट होतात. तुका म्हणे पापी जाती संतांची जपी नाम घेता वदनी दोष जाती. वदने दोष जाते. प्रेममूर्ती नामदेवराय म्हणतात वदने नाम घेतात. मुखाने त्यांचं नाम घेतलं तरी दोष जाते, दोष निघून जातात. म्हणून अशा प्रकारचं पावित्र्य जर कोणाच्या ठिकाणी जर असेल, असे पवित्र कोण जर असतील या जगामध्ये, भूमंडळामध्ये, तर संत महात्मे आहेत. पवित्र सोळी एक तीच भूमंडळी पवित्र आहेत. आणि दुसरी गोष्ट ते सोवळे आहेत. सोवळे म्हणजे दोष रहित आहेत. त्यांच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा दोष नाही. सोवळा तो झाला, देवे अंगीकार केला. किंवा नाही ज्या विटाळ अखंड विटाळ अखंड सोवळा. ज्यांच्या जीवनामध्ये विटाळ म्हणजे डाग नाही, दोष नाही, अशा प्रकारचं स्वच्छ आणि निर्मळ जे जीवन आहे
ते संत जीवन आहे. ज्ञानोबांचं वर्णन करत असताना असं केलेले, नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका जयाची गीतेची वाचिता टीका. ज्ञानोबा हे निष्कलंक आहेत. आमचे गुरुवर्य विठ्ठल बाबा घुले बाबा म्हणायचे, आपल्या वारकरी संप्रदायातल्या संतांनी डाग लागू दिला नाही बा म्हणायचे. दोष डागरहित आहेत, एवढे डागरहित आहेत, एवढे निर्दोष आहेत. एखाद्याने असं ठरवलंही की संतांच्या ठिकाणचे दोष पाहिजे, तरी शोधूनही त्यांच्या ठिकाणी दोष सापडत नाहीत. पाहता अवगुण मिळेच नाही. त्यांच्या ठिकाणी अवगुण पाहायला जरी लागलोत आपण, तरी संतांच्या ठिकाणी अवगुण आपल्याला पाहायला सापडत नाहीत. अशा प्रकारचं स्वच्छ जीवन संतांचं असतं. म्हणून जगामध्ये पवित्र आणि सोवळे खऱ्या अर्थाने संत महात्मे आहेत. पवित्र सोवळी गोड अशा प्रकारचा प्रसंग आहे सद्गुरु जोग महाराजांच्या जीवनातला. जेव्हा सद्गुरु श्री जोग महाराज नाशिकला गेले, रामकुंडावरती गेल्याच्या नंतर स्नान करत असताना काठावरती बसलेले ब्राह्मण मंडळी त्यांनी सांगितलं, महाराज हातामध्ये पाणी घ्या, आम्ही संकल्प बोलतो. पापोहम पाप कर्माहम पापात्मा पाप संभवा त्राहिमाम कृपया गंगे सर्व पाप हरा भो. आम्ही संकल्प म्हणतो, पाणी हातामध्ये घ्या. संकल्प पूर्ण झाला म्हणलं की पाणी सोडून द्या. सद्गुरु श्री जोग महाराजांनी विचारलं, मी पाणी घेतल्याच्या नंतर तुम्ही काय म्हणणार? पापोहम पाप कर्माहम पापात्मा पाप संभवा. पण हे कोणासाठी हा संकल्प? ज्याने जीवनामध्ये पाप केलेले आहे. सद्गुरु जोग महाराज म्हटले, पठ्याने कधी जीवनामध्ये पापच केलं नाही तर संकल्प सोडण्याची काय गरज आहे? विठ्ठल अशा प्रकारचं जे जीवन आहे, दोष रहित जीवन आहे, पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी. या भूमंडळामध्ये फक्त तेच पवित्र आणि सोवळे खऱ्या अर्थाने आहेत. ज्ञानोबांचा एकच शब्द सांगतो, ते तीर्थ ते क्षेत्र जगी तेची पवित्र पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी. या जगामध्ये या भूमंडळामध्ये पवित्र आणि सोवळे खऱ्या अर्थाने कोण असतील तर फक्त संत महात्मे आहेत. आणि अशा लक्षणाने जे संत युक्त आहेत, त्यांच्या आवडीचा विषय जर काय असेल तर याचं उत्तर अभंगाच्या
जे पवित्र आहेत, सोवळे आहेत, अशा प्रकारचे फक्त संत महात्मे आहेत. आणि अशा संतांचा आवडीचा विषय जर काय असेल तर ज्यांचा आवडता देव, अशा पवित्र सोवळ्या असणाऱ्या संतांना फक्त जीवनामध्ये देव आवडतो. ज्यांचा आवडता देव, त्यांचा आवडता विषय देव असतो. विषय तो त्यांचा झाला नारायण. नारायण आवडीचा विषय झालेला असतो. भगवान परमात्मा किती आवडतो आणि कशाप्रमाणे आवडतो 2 मिनिटांमध्ये वर्णन करतो, पुढे चलतो. किती आवडतो भगवान परमात्मा ज्ञानोबरायांनी वर्णन करत असताना केलेलं आहे. बहु आवडसी जीवापासून, या आमच्या जीवापेक्षा सुद्धा आम्हाला देव आवडतो. जेवढा आम्हाला जीव आमचा आवडत नाही तेवढा देव आवडतो. कशाप्रमाणे आवडतो? सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण तैशा परी. जसा एखाद्या लोभे मनुष्याला धन आवडतं तशा पद्धतीने आम्हाला देव आवडतो. ज्ञानोबरायांनी त्या लोभे माणसाचं वर्णन, कृपण मनुष्याचं वर्णन करत असताना असं केलेलं आहे. कृपण चित्तवृत्ती जैसी रोवणी घाले ठेवयापासी, मग नुसदेहनी देहेसी आपण असे. ज्ञानोबराय म्हणतात जो कृपण मनुष्य त्याच्याकडे फार मोठा संचय असावा संपत्तीचा, धनाचा, असा मनुष्य देहाने इतरत्र फिरत असताना दिसेल आपल्याला, बाहेर फिरतोय तो, पण त्याच्या मनाची वृत्ती कुठे असते? त्या ठेव्याजवळ असते. ज्ञानोबराय म्हणतात कृपण चित्तवृत्ती रोवणी घाली ठेवयापाशी. रोवण घालणं, हा रोवणं हा आमच्या मराठवाड्यामध्ये प्रसिद्ध शब्द आहे महाराज. रोवणं ते गायीची मेख वगैरे जे असते ती जमिनीमध्ये अशी रोवतात ती, आणि एकदा रोवली की गायीने म्हशीने कितीही प्रयत्न केला तरी ते तिथून जाऊ शकत नाही. अशा पद्धतीने ज्ञानोबराय म्हणतात त्याच्या चित्ताची वृत्ती त्या ठेव्याजवळ अशी रोवून घातलेली असते. तो देहाने कुठेही जरी गेला तरी चित्तवृत्ती ठेव्याजवळून बाहेर जात नाही. जसा त्याला तो धन आवडतं, ते ठेवा आवडतो लोभी माणसाला, आम्हा नारायण तैशा परी, आम्हाला तसा देव आवडतो. एखाद्या लोभी माणसाला जसा पैसा आवडतो, जेवढा पैसा आवडतो तेवढा आम्हाला देव आवडतो. तुकोबराय म्हणतात सर्व भावे लोभ्या आवडे हे धन आम्हा नारायण तैशा परी. विषय तो त्यांचा झाला नारायण. म्हणून ज्यांचा आवडता देव, त्यांच्या आवडीचा विषय देव झालेला असतो. मला वाटतंय आपल्या आवडीचे विषय काय काय आहेत, काय कीर्तनामध्ये सांगायची गरज आहे का? त्याला सुसंवेद्य आहेत. आपल्याला माहिती आहे आपल्याला काय काय आवडतं जीवनामध्ये. आपल्या आवडीचे विषय भिन्न भिन्न आहेत. आणि हा जो आवडीचा विषय आहे तो केवळ मर्यादित नाही, अखंडित प्रेमभाव. हा जो देवाच्या ठिकाणी प्रेमभाव आहे, देवाच्या ठिकाणी जी आवड आहे, देव अखंडित प्रेमभाव, त्यांचा आवडीचा विषय देव झालेला असतो. आणि तोही अखंड अशा प्रकारचा देव आवडतो. अखंडित त्यांच्या देवाच्या चरणारविंदी त्यांची प्रेम भावना असते. म्हणून अखंडित प्रेमभाव. आणि अशा प्रकारचे जे संत असतात, पवित्र आहेत, सोवळे आहेत, ज्यांच्या आवडीचा विषय देव आहे, अखंड देवाच्या विषयी त्यांची भावना आहे, प्रेम भावना आहे, अशा प्रकारच्या लक्षणाने जे युक्त संत आहेत, खऱ्या अर्थाने जगामध्ये तेच भाग्यवान आहेत. आणि धनानेही आणि वित्ताने तेच परिपूर्ण आहेत. हेच तुकोबराय अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. तेच भाग्यवान
लक्षणाने जे युक्त संत महात्मे आहेत, तुकोबराय म्हणतात जगामध्ये तेच भाग्यवान आहे, तेच भाग्यवंते आणि धनानेही आणि वित्तानेही तेच परिपूर्ण आहेत. सरती पुरती धनवित्ते, धनाने आणि वित्ताने संत महात्मे परिपूर्ण आहेत, तेच भाग्यवंते. संत महात्मे जगामध्ये सगळ्यात मोठे भाग्यवान आहेत. मला वाटतंय ज्यांच्या आवडीचा विषय देव झालेला आहे, याच्यापेक्षा मोठं भाग्य कोणतंही जगातलं पुन्हा. म्हणून तेच भाग्यवंते. आणि जगातले जेवढे म्हणून काही भाग्य येतं ते सर्व भाग्य संतांच्या चरणावरती लोळण घेतात. एकच प्रमाण सांगतो पुढे चलतो, या चरणाचा अर्थ उरकतो. सकळही तेथे ओळली मंगळे, जगातले सर्व मंगळ सर्व भाग्य संतांच्या चरणावरती लोळण घेतात, म्हणून तेच भाग्यवंते. सरती पुरती धनवित्ते, धनाने आणि वित्ताने तेच परिपूर्ण अशा प्रकारचे आहेत. किती श्रीमंत आहेत धनाने वित्ताने, काय सांगायचं महाराज. जगामध्ये अनेक लोक श्रीमंत असतील पण आमच्या संतांसारखे श्रीमंत नाहीत. मला वाटतंय आत्ताच काही कालापूर्वी ज्यांचं निधन झालं, आपले रतन टाटा. कोण? हा, रतन टाटा. पोराने अगोदर सांगितलं का? कोणी सांगितलं? लोक म्हणतात सप्ते कशासाठी करायचे, याच्यासाठी करायचे. काही दिवसापूर्वी ज्यांचं निधन झालं असे रतन टाटा, श्रीमंतीच्या दृष्टीने खूप मोठी श्रीमंती आणि तेवढाच गोड स्वभाव आणि उदार, हे तेवढे खूप चांगले चांगले कामं करणारे ते. त्यांची एवढी संपत्ती मला वाटतंय त्यांनाही ती माहिती नसेल. पण मला वाटतंय कितीही जरी श्रीमंत असले रतन टाटा तरी त्यांच्या दारामध्ये साधं पैशाचं सुद्धा झाड नव्हतं आणि सोन्याचं तर नव्हतं. पण ते भाग्य आमच्या संतांच्या दारातलं प्राप्त आहे. जयाचे द्वारी सोना भाग्यवंते सरते पुरते धनवित्ते. आणि अशा लक्षणाने जे युक्त संत महात्मे आहेत, अशा संतांची जर आपण सेवा केली तर ते त्यांना तर प्राप्त होतेच होते, पण प्रत्यक्ष भगवान पंढरीनाथाला ती प्राप्त होते. हेच तुकोबराय अभंगाच्या कामने देवा म्हणे
असं करतो तसं करतो, चांगला योग आलेला आहे. पंढरपूर सारखं क्षेत्र आहे. पुंडलिकरायाच्या दर्शनाला गेला, पुंडलिकरायाचं दर्शन झालं, पांडुरंगाचं दर्शन झालं आणि वारकऱ्यांनी सांगितलं, अरे एवढा चांगला योग आलेला आहे. मला वाटतं आपल्या इकडे माघवारी जास्त मोठ्या प्रमाणामध्ये भरते. येथे आल्याच्या नंतर महाराजांनी सांगितलं मला, माघवारीला गेला, कल्पना करा, आणि वारकऱ्यांनी सांगितलं चांगला माघवारीचा योग आहे, माळ घालून घे. माळ घालून घे म्हटल्याच्या नंतर देशामध्ये गेला, परिवर्तन झालं थोड्या मनाच्या वृत्तीचं, मन परिवर्तन झालं, घातली माळ. पंढरपूरवरून परत सोलापूरला आला. आल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी लगेच डोक्याला हात लावला, काय करून बसलो म्हणून. देश बदलला, आवड बदलली आमची लगेच. पंढरपूरला गेलो, चांगले झालो, परत आलो, परत बिघडलो. देश बदलला की आवड बदलती आमची, काळ बदलला की आवड बदलती. आता गोड उत्सव चालू आहे. एखाद्याने सांगितलं चांगले चांगले महाराज मंडळी इथे येतात, घाले एकदाची माळ. वातावरण झालेलं होतं सगळं, टाळ मृदंगाच्या घोषाचे नाद स्पंदन कानामध्ये गेलेले होते. पवित्र वातावरणामध्ये चांगली वासना झाली, इच्छा झाली, लगेच माळ घालून टाकली. काला झाला, दुसऱ्या दिवशी परत डोक्याला हात लावला, काय करून बसलो म्हणून. आमचा काळ बदलला की आवड बदलती, देश बदलला की आवड बदलती, अवस्था बदलली की आवड बदलती. अवस्थेचा विचार जर केला तर पहिली बाल्य अवस्था आहे, दुसरी तारुण्य अवस्था आहे आणि तिसरी वृद्ध अवस्था आहे, म्हातारपणाची अवस्था आहे. आम्हाला लहानपणी जे आवडतं ते तरुणपणामध्ये आवडत नाही, तरुणपणामध्ये जे आवडतं ते म्हातारपणामध्ये आवडत नाही. अवस्था बदलली की आमची आवड बदलते. लहानपणामध्ये काय आवडतं ज्ञानोबारांनी गोड वर्णन केलेलं आहे. पण मला वाटतं इथं लहान लेकरं बरेचसे बसलेले आहेत, म्हणून त्यांनाच विचारू, हे पोरग, हे बाळा, तुला काय आवडतंय? सगळ्यात आवडीचा विषय तुझा काय आहे? हा विषय म्हटलं की त्याला ते शाळेतलेच विषय आठवले. बरं मी तुला पर्याय सांगतो, आई आवडते का सायकल आवडते? आई आवडते. आता परत विचारतो, वडील आवडतात का आई आवडते? आता दोघंही नाही, खरं सांगायचं जास्त कोण आवडतं आता? हां त्याच्यातून नाही. ज्ञानोबारांचं म्हणणं खोटं होईल ना मग. ज्ञानोबाराय म्हणतात, पहिली बाळ जसे आई बा हेची पिशे. बाल्यावस्थेमध्ये आईसारखं दुसरं कोणीच आवडत नाही, ज्ञानोबाराय म्हणतात ना. ज्ञानोबाराय म्हणतात, जेवढी लहानपणामध्ये आई आवडते तेवढं दुसरं काहीच आवडत नाही. पहिली बाळ जसे, ज्ञानोबारांचे शब्द बघा किती गोड आहेत. आई बा हेची पिसे, त्याला लहानपणामध्ये एकच पिसा असतं फक्त, आई 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 आई. कुठेही जरी गेला तो तरी आईशिवाय नाही. घरामध्ये जरी आला तरी प्रथम आई जर दिसली नाही तर लगेच विचारतो आई कुठे गेली. आणि विचारत असताना दुसऱ्या तिसऱ्याला नाही, स्वतःच्या बापालाच म्हणतो आई कुठे गेली. एवढी आई आवडते. त्या बापाने काय पाप केलंय काय माहिती, एवढी आई आवडते, एवढी की आई बा हेची पिशे. तुकोबरांची भाषा ऐका आता. तुका म्हणे, बाळ माते पुढे नाचे. लहानपणामध्ये ते गोंडस पोरग ते आई पुढे जेवढं गोड कौतुकाने ते खेळत राहतं तेवढं बापाला नाही खेळता येणार. मला वाटतंय ते खेळण्याचं ज्ञानही पुरुष वर्गाला आपल्याला नाही. जेवढी माता माऊली त्या बाळाला खेळू शकते तेवढा पुरुष खेळू शकत नाही. म्हणून की काय, पहिली बाळ जसे आई बा हेची पिशे, आई 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 करत राहतं. पण तेच आई आई करणारं लेकरू एकदा तारुण्यामध्ये आलं की मग आता आई नाही. आमचे जगन्नाथांना, वैकुंठवासी जगन्नाथांना पवार म्हणायचे, आता आई आवडत नाही, आता बाई आवडते, ते हात वगैरे करून म्हणायचे. पहिली बाळ जसे आई बा हेची पिशे, ते सरून जातं तारुण्यामध्ये. आणि मग स्त्री मांसे भुलोनी ठाके, मग स्त्री आवडायला लागते. किती आवडायला लागते? ज्ञानोबाराय म्हणतात, चित्त आराधे स्त्रियेचे, स्त्रियेचे छंदे नाचे, माकड गारुडी याचे जैसे होय. ज्ञानोबारायांनी 750 वर्षापूर्वी मनुष्य स्त्री पुढे कसा नाचतो याच्याकरता गारुड्याचं उदाहरण दिले महाराज.
किती विचित्र उदाहरण दिलं आहे. 750 वर्षापूर्वी ज्या ज्ञानोबरायांना प्रपंचातला काय अनुभव आहे सांगा ना. ब्रह्मचारी जीवन वर्षच किती ज्ञानोबरायांचे 22-22.5 वर्षे. पण ते ज्ञानोबराय 750 वर्षापूर्वीचं चित्रपट आपल्या समोर मांडतात. एखाद उदाहरण देत असताना माकड आणि गारुड्याचं दिलेलं आहे. जसा गारुडी त्या माकडाला उडी मार म्हटलं तसं ते माकड उडी मारतं. तशाच पद्धतीने ज्ञानोबराय म्हणतात स्त्रीरूपी गारुडी. आता पुढचं बोललंच पाहिजे काय मी. जसं उड्या मार म्हटलं तसं संबंध जीवनभर उड्या मारत राहतो. विठ्ठल विठ्ठल. अवस्था बदलली, आवड बदलली. आम्हाला लहानपणी आई आवडत होती. तारुण्य वयामध्ये आम्हाला स्त्री आवडायला लागली आणि एकदा वृद्ध अवस्था प्राप्त झाली, म्हातारपण झालं की आवड बदलली आमची. मला वाटतंय म्हातारे माणसं बरेच आहेत इथं. विचारू का बाबा? आता तुम्हाला काय आवडतंय? कसं वाटतंय आता काय? आपण घरचे आहेत. मी अंतराने जरी लांब असेल पण हृदयाने जवळच आहे तुमच्या. काय आवडतंय आता? पण ज्ञानोबरांच्या म्हणण्याप्रमाणे सांगा मला. तुम्ही जर हाडाचे वारकरी जर असाल तर थोडं वेगळंही सांगताल, तसं काही नाही. आणि ज्ञानोबरांच्या म्हणण्याप्रमाणे ज्ञानोबरांचं व्यावहारिक पातळीवरचं हे सध्या मी तुम्हाला सांगतो ते चिंतन आहे, पारमार्थिक दृष्टीने नाही आहे. हेही लक्षात घ्या. नाहीतर तुम्ही म्हणाल मग ज्ञानोबराय असं कसं सांगू लागलेले आहेत. पण व्यावहारिक दृष्टीने ज्ञानोबरांच्या अवस्थेचं आपण अवस्था बदलली की आवड बदलते. नका सांगू तुम्ही, मी सांगतो. तुमचीच आवड मी सांगतो. ज्ञानोबराय म्हणतात म्हातारपण झालं की नंतर आई आवडत नाही, स्त्री आवडत नाही, नंतर नातवं आवडायला लागतात. नातवं, ते नात असेल नातू असेल ते आवडायला लागतात. तुम्हाला आवडतात का नाही बाबा खरं सांगा? तुम्ही इथं तरी मान नाही म्हणून हलू शकत नाहीत. हा म्हणूनच हलवणार, कारण तुमचं घरचं इथं कोणीतरी आलेलं असेल, तुम्हाला घरी राहायचंय म्हणून तुम्ही इथं तरी हाच म्हणणार आहे. मी तुमच्याकडेच नाही कोणाकडेही जरी बोट केलं तरी त्याला मंडपामध्ये तर हाच म्हणणं आहे. घरी गेल्यावर काय करायचं तर Hallelujah.
Oh,
तर ते संत महात्म्यांना तर प्राप्त होतेच, पण प्रत्यक्ष भगवान पंढरीनाथाला ती प्राप्त होते, देवाला ती सेवा प्राप्त होते. कशी सेवा प्राप्त होते याविषयी तुकोबरायांचा एक अभंग सांगतो, एका मिनिटात सेवा आटोपती घेतो. तुकोबरायांनी उदाहरण देत असताना दिलेलं आहे. तुकोबराय म्हणतात, एखादी गरोदर स्त्री, त्या स्त्रीला जर आपण जेवणाचं निमंत्रण दिलं, आपल्याकडं ती आली, तिला पोटभर जेव घातलं, तिचं पोट भरल्याच्या नंतर पुन्हा गर्भाला स्वतंत्र जेव घालण्याची गरज आहे का? गरज नाही. तुकोबरायांनी पुढचं उदाहरण देत असताना दिलेलं आहे. तुकोबराय म्हणतात, एखादा आपला मुलगा फार मोठी त्याने क्रांती केली, बापाच्याही पेक्षा पुढे तो गेला, त्याचा विजय झाला. त्याचा विजय झाल्याच्या नंतर जेवढा आनंद त्याला नाही तेवढा आनंद कोणाला आहे? त्याच्या बापाला येतो. मायवने धाल्या धाय गर्भ आवंतने न पाही. एखाद्या गरोदर स्त्रीला निमंत्रण दिल्याच्या नंतर गर्भाला स्वतंत्र निमंत्रण देण्याची गरज नाही, त्याच्यामध्येच त्या गर्भालाही निमंत्रण जातं. पुत्राच्या विजये पिता संतोषत जाय. पुत्राचा विजय जर झाला तर तो खऱ्या अर्थाने पुत्राचा विजय नसून तो कोणाचा विजय आहे? बापाचा विजय आहे. तशा पद्धतीने पुत्राच्या विजयाने प्रसन्न होणारा बाप, गर्भाचं त्या आईने जेवण केल्याच्या नंतर तृप्त होणारा गर्भ, तुकोबराय म्हणतात, तैशे पूजिता वैष्णव. तशा पद्धतीने आपण संतांचं पूजन केलं, सेवा केली, सुखे संतोषतो देव. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव ज्ञानेश्वर. पवित्र सोवळी एकतीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव झालेली सेवा. भगवान पंढरीनाथाच्या चरणी, विश्वमाऊली ज्ञानोबराय आदी सर्व संतांच्या चरणी, प्रातस्मरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराजांच्या चरणी, माझ्या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व गुरुवर्यांच्या, वैकुंठवासी श्रीगुरु परमपूज्य परमश्रद्धेय स्वानंद सुखनिवासी निर्गुण बाबांच्या चरणी सेवा समर्पित करून, ज्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ही सेवा आहे, अशा प्रकारचे शिंदे बाबांच्याही चरणी ही सेवा समर्पित करून, उपस्थित तुम्हा सर्व भाविक मंडळी, भक्तिमती माता, सर्व आदरणीय अधिकारी स्वरूपाची अशी सर्व टाळकरी मंडळी, वारकरी मंडळी यांच्याही चरणी ही सेवा समर्पित करून, सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे चालू वर्ष आपलं 26वे वर्ष चालू आहे. गेल्या वर्षी रौप्य महोत्सव झाला. मला वाटतं आपण शताब्दीपर्यंत तर कोणी राहू का न राहू काय माहिती, पण सुवर्ण महोत्सवापर्यंत तरी आपण राहायला पाहिजे. आणि मला वाटतं सुवर्ण महोत्सव पाहिल्याशिवाय कोणी डोळे झाकायचे नाही असं आपण ठरवायचं आहे. आणि गोड अशा प्रकारचा सुवर्ण महोत्सव अर्थात 50वे वर्ष, 75ला आपण राहतो का नाही काय माहिती बरेच जण. त्यामुळे आपण 50 वर्षापर्यंत तरी अजून 24 वर्ष आपल्याला मला वाटतं जगण्याकरता काही अडचण नाही.
तर 24 वर्ष आपण धीर काढायचा आणि 24व्या वर्षाच्या नंतर सुवर्ण महोत्सव जो येईल पुण्यतिथीचा सुवर्ण महोत्सव शिंदेबाबांचा आपण उघड्या डोळ्याने तो आनंद लुटायचा बघायचा त्याच्यामध्ये सामील व्हायचं तन मन धनाने. त्या पद्धतीने हा चालत असलेला उत्सव आणि या उत्सवातील आजची चिंतनाची सेवा. खरं म्हणजे सुरुवातीला आमचे जगन्नाथ बाबा देशमुख बरोबर आहे ना जगन्नाथ महाराजच ना सुरुवातीला त्यांची सेवा होती बघा जगन्नाथ महाराजांनी मला आळंदीमध्ये संपर्क केला आणि त्यांनी सांगितलं तुम्हाला सोलापूरमधनं फोन येईल आणि तो उचला आणि शिंदेबाबांना अर्थात सुभाष बाबांना ती सेवा द्या असं म्हटल्याच्यानंतर बाबांनी मला फोन केला आणि त्यांनी संपर्क करून या सेवेचा योग आणून दिला. झालेली ही चिंतनाची सेवा पुन्हा एकदा शिंदेबाबांच्या चरणी सेवा समर्पित करतो सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि सर्वांना एक आग्रहाची विनंती करतो आपण पैठणला येत असाल आणि येत नसाल तर मला वाटतं येत जा. आपण पंढरपूर तर आपल्याला जवळ आहे आपण देहूलाही जात असाल तसं श्री क्षेत्र पैठणला देखील या. आल्याच्या नंतर नाथांचा तिथं जुना वाडा पाहायला मिळतो आपल्याला. अनेक ऐतिहासिक ठिकाणे ज्या ठिकाणी रेडा बोलवला तोही घाट आपल्याला अजून साक्षी आहे. त्याच पद्धतीने नाथांची जलसमाधी त्या समाधीचं आपल्याला दर्शन होतं आणि जलसमाधीच्या मंदिराच्या समोरच भव्य दिव्य स्वरूपाने विराजमान असलेलं श्रीमद भगवद्गीतेचं मंदिर त्या मंदिराचे मठाधिपती वैकुंठवासी श्रीगुरू बाजीराव बाबा जवळेकर आणि बाबांच्या नंतर बाबांचा एक वारस म्हणून शिष्य म्हणून त्या ठिकाणी मी काम बघत असतो. म्हणून तुम्हाला माझं आग्रहाचं निमंत्रण आहे की पैठणला आल्याच्या नंतर छोट्याशा त्या गीता मंदिरामध्ये जरूर या. आपण बोलू. तुम्हाला जर काही अडचण असेल त्या ठिकाणी राहण्याची वगैरे तिथं तर अन्नदान 12 महिने मुक्त अन्नदान चालू आहे. अन्नदानाचं तर कोणाला काही सांगण्याची गरज नाही सर्वांसाठी ते अन्नदान आहे. पण एखाद्या वेळेस आपण फार दूरवर आलोत आता मुक्काम कुठेही करायचा डोळे झाकून गीता मंदिरामध्ये आपलं म्हणून यायचं तिथे राहायचं एवढं सर्वांना सांगतो. झालेली सेवा पुन्हा एकदा सर्वांची चरणी समर्पित करतो वाणीला विराम देतो. तुका म्हणे देवा तुका म्हणे
पहाटे 5:30 ते 6:30 काकड होईल. 7 ते 12 ज्ञानेश्वरी पारायण, 5 ते 6 हरिपाठ व 7 ते 9 हरिभक्तपर्यंत चांगदेव महाराज काकडे यांचे कीर्तन होईल. तसेच आजचे पंक्ती देणारे दाते त्यांचा सत्कार महाराजांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. तर यशवंत कोळी यांना महाराजांनी नारळ देऊन सत्कार करावा अशी विनंती करतो. तसेच दिनांक 29 ते 5 जानेवारीपर्यंत जुनी मिल कंपाऊंड इथं अखिल भारतीय वारकरी मंडळ यांचा सुद्धा सप्ताह होणार आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवावं. आणि शेवटची सूचना अशी आहे की कोणीही प्रसाद घेतले ज्ञानदेव तुका
हरी विठ्ठल टाळ व्यवस्थित ठेवा.